सगळ्यांकडून मला ओके येत आहे मेसेजेसमध्ये की ओके आहे आता. आय होप तुम्ही सगळ्यांनी शेअर केलं असेल, रिशेअर केलं असेल. त्यामुळे बरेच लोक आले होते पण सगळ्यांना याचा त्रास झाला. अपॉलॉजीज फॉर दिस. सो नाव आय एम स्टार्टिंग. मी मगाशी म्हटलं होतं त्याप्रमाणेच मी परत आता सुरुवात करतोय. त्यामुळे जे आता नवीन कनेक्ट होतील त्यांना परत ही माहिती मिळेल. गेली 24 वर्ष मी बऱ्याच बँकेमध्ये, आंतरराष्ट्रीय बँकेमध्ये CIO म्हणून काम केले आहे. डिफरंट कंट्रीजमध्ये मला काम करायचा अनुभव आहे. कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, ऑपरेशनल एक्सलन्स, रिस्क मॅनेजमेंट आणि लेटेस्ट तंत्रज्ञान या विषयावर मी जगभरात व्याख्यान देतो. लाईफ ऑफ CXO युअर विनिंग फॉर्म्युला ही माझी पुस्तके प्रसिद्ध आहे. आयुष्यात कधी कधी असा प्रसंग येतो की त्यातून बाहेर पडण्याची कोणाची मनस्थितीच होत नाही, कुठची दिशा आपल्याला सापडत नाही. मी तुम्हाला माझ्यात अशा एका आयुष्यातली घटनेची एक इन डिटेल माहिती सांगतो की ज्या घटनेने मीच नाही पण आमचं पूर्ण फॅमिली टोटली शॅटर्ड होऊन गेली. जानेवारी 2016 पासून मला खोकल्याचा त्रास सुरू झाला. बऱ्याच गोष्टी करूनही कोरडा खोकला जात नव्हता. मला मोकळेपणाने हसताही येत नव्हतं. माझ्या छातीत प्रचंड क्रॅम्प्स यायचे. मार्च 2016 मध्ये इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रोसिस अशा रोगाचे माझे निदान झाले. त्यावेळेस डॉक्टर मला म्हणाले, यतीन, तुझे आता फक्त 2 ते 3 वर्ष आयुष्य बाकी आहे. या आजारावर इलाज नाही. आमची पायाखालची जमीनच सरकून गेली. काळजाचा ठोकाच अडकला. वाटलं की असं कसं शक्य होईल. 44 वर्ष, 44 वर्ष हे काय मरायचं वय नाही. आम्ही जगभर रिसर्च केला आणि अंडरस्टँड करायला प्रयत्न केला की कुठे काय ह्याचं सोल्युशन आहे का, ह्याचा कुठे उपचार आहे का. पण सगळीकडून आम्हाला एकच गोष्ट कन्फर्म झाली की ह्या रोगाचा कुठेही इलाज नाही आणि आता फक्त उरलेत ते 3 ते 4 वर्ष. मृत्यू अटळ आहे. अशा वेळेस आम्ही संपूर्ण कुटुंबाने असा निर्धार केला की लेट अस फाईट बॅक. आम्ही आमची मनं घट्ट केली. भविष्यात जे काय येईल त्याला सामोरं जायची आम्ही तयारी दाखवली. आणि त्यावेळेस मला स्वामींचे शब्द आठवले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यांनी आम्ही सगळे प्रेरणा घेऊन आम्ही आमचं काम आणि त्याला फाईट करायची सुरुवात केली. काउंटडाऊन सुरू झाला. सुरुवातीला ऑक्सिजन लेवल्स 100 वरून 90, 90 वरून 80, 80 वरून 70 अशी खाली पडतच होते, कोसळतच होते. ह्याचा अर्थ असा की श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. प्रारंभिक लक्षणं दिसायला सुरुवात झाली. माझे फुफ्फुस यांची क्षमता 50% इतकी खाली झाली. ह्याचाच अर्थ असा की पायऱ्या चढायला किंवा जिने चढायला मला शक्यच नव्हते. प्रत्येक श्वास घेणे हे माझ्यासाठी संघर्ष होता. इट वॉज अ स्ट्रगल. वैशाली आणि माझी फॅमिली, म्हणजे वैशाली चोडणेकर माझी बायको आणि माझ्या मुली, त्यांची मनस्थिती आणि त्यांचे जे शब्द मला आठवत आहेत ते असे की श्वास दे स्वप्नासया, श्वास दे स्वप्नासया, विश्व दे जगण्यासया, ये रंगवून अंधारहा, ये रंगवू अंधारहा, दे अर्थ तू हसण्यासया. तू झेप घे आभाळ हे सारे तुझे, तू झेप घे आभाळ हे सारे तुझे, तू घे पुन्हा जिंकून तारे तुझे. माझे वजन 89 किलोजवरून 49 किलोजपर्यंत कमी झाले. काही मांस स्नायू शिल्लकच राहिले नाही. उरला तो फक्त सांगाडा. भयानक खोकला, संपूर्ण छातीत क्रॅम्प्स आणि ऑक्सिजनची पातळी 50% सॅच्युरेशनपेक्षा कमी. आता ज्या लोकांना ह्याच्याबद्दल काही माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगतो
की ज्यावेळेस ऑक्सिजन लेवल 70च्या खाली जातो त्यावेळेस आपलं डोकं दुखायला लागतं आणि देर आर हाय चान्सेस की तुमचे ऑर्गन्स फेल व्हायचे चान्सेस सुरू होतात. आणि ज्यावेळेस ऑक्सिजन 60च्या खाली जातो त्यावेळेस माणूस कोमामध्ये जायचे खूप चान्सेस असतात. इट्स अ व्हेरी डेंजरस सिच्युएशन. आमचा लढा चालूच होता. माझ्या मनाची स्थिती त्यावेळेस इतक्या असंख्य मला वेदना व्हायच्या, त्रास व्हायचा. मी मनात म्हणायचो, डोळे मिटून घेतो, डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना. डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना. वेदना आणि त्रासातून मुक्तता मिळेना. वेदना आणि त्रासातून मुक्तता मिळेना. देवा धाव आता, देवा धाव आता, प्राण माझे ओढी, प्राण माझे ओढी, झालो बंदी असा मी, दया घना, दया घना. खूपच कठीण परिस्थिती होती. मे 2019 मध्ये सातारा येथील माझा राहणारा एक जवळचा मित्र आहे, श्री धैर्यशील भोसले, यांनी मला फोन केला होता. प्रत्येक श्वासासाठी असलेली माझा संघर्ष त्याच्या लक्षात आला. धैर्यशील म्हणाला की यतीन काय प्रॉब्लेम आहे. मी त्याला माझ्या आरोग्याबद्दल सांगितले आणि सांगितलं की 2019चा वर्षाचा शेवट मला काय वाटत नाही, मी बघीन. धैर्यशीलनी खरंच मला धैर्य दिलं. तो म्हणाला, यतीन आशा सोडू नको. त्यांनी मला कोमल पवार, आमच्याच कॉलेजची एक विद्यार्थिनी, ह्याच्याबद्दल सांगितले. कोमल ही महाराष्ट्रातली पहिली हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सक्सेसफुल लंग ट्रान्सप्लांट अँड हार्ट ट्रान्सप्लांटची मुलगी होती. शी वॉज द फर्स्ट वन इन महाराष्ट्र टू डू हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांट. मी म्हटलं, लेट अस कॉन्टॅक्ट हर. जुलै 2019 मध्ये कोमल आमच्या घरी आली. तिने बऱ्याच गोष्टी आम्हाला समजवल्या. तिच्याकडे पाहून माझं सगळं फॅमिलीनी निर्णय घेतला की लेट अस टेक अ चान्स. ट्रान्सप्लांट इज वर्थ द एफर्ट. ते म्हणतात ना की देवा घरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमाने, कुणी रडवती धुळीत आणिक, कुणास लाभे हेम. मी जरूर म्हणेन की मिरॅकल्स डू हॅपन. पुढे काय लिहिलं होतं ते कोणाला माहिती. देवानी काय ठरवलं होतं ते खरंच त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं. पण त्याच्यानंतर एक एक गोष्टी अशा होत गेल्या की इट इज मल्टिपल एक्झाम्पल्स ऑफ मिरॅकल्स. त्यातल्या 2-3 मिरॅकल्स मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावरून तुम्हाला कळेल की खरंच देव आहे. यू जस्ट नीड टू सबमिट युअर सेल्फ टू हिम. तुम्ही स्वतःला त्याच्याकडे समर्पित करायला हवं आणि तो सगळी तुमची काळजी घेतो. KBP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साताराचा माझा एक मित्र पंकज बडे आणि त्याची फॅमिलीला घेऊन माझ्या घरी आला होता. तसाच संदीप कोटणीस आणि दीपाली कोटणीस कराडचे, हे दोघंही मला भेटायला आले होते. बरेच जण यायचे. मला बघून जो कोण यायचा तो रडायचा. कारण 89 मस्क्युलर राईट फ्लेशी माणूस, चबी माणूस आता फक्त 49 किलोजचा होता. परत गेल्यावर पंकजनी 6 ऑक्टोबरला रांजणगाव महागणपतीला सकाळी पूजा केली. लक्षात घ्या, 6 ऑक्टोबर. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या दिवशी संध्याकाळी शिरूर खेड्यातील एक चालक, एक ड्रायव्हर रांजणगाव मार्गे पुण्याला येत होता आणि त्याचा त्यावेळेस जीवघेणा लाईफ थ्रेटनिंग अपघात झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि ही वॉज डिक्लेअर्ड ब्रेन डेड. त्याच्या फॅमिलीने पटकन निर्णय घेतला की आपण त्याचे सगळे अवयव दान करूया आणि मला त्याचे लंग्स मिळाले. इट वॉज नथिंग शॉर्ट ऑफ अ मिरॅकल. पंकज रांजणगावला प्रार्थना करतोच काय. त्याच दिवशी त्याच ठिकाणी संध्याकाळी एक ड्रायव्हरचा अपघात होतो काय आणि त्यांची फॅमिली डिसाईड करते ऑर्गन्स डोनेट करायचे आणि ते सक्सेसफुली माझ्यापर्यंत पोहोचतात. या सगळ्या प्रक्रियेला फक्त 3 दिवस लागले. लोकांना 6-6 महिने थांबायला लागतं आणि तरीही त्यांना ऑर्गन्स मिळत नाहीत आणि बरेच लोक फॉर द वॉन्ट ऑफ ऑर्गन आपले प्राण त्यांना सोडावे लागतात. मी तुम्हाला आणखीन एक चमत्कारिक गोष्ट सांगतो. अवयव प्रत्यारोपणासाठी 12 निकष आहेत. देर आर 12 पॉईंट्स विच दे मॅच. जर 4पेक्षा जास्त जर का जुळले
तर ट्रान्सप्लांट सर्जन्स प्रत्यारोपणाचा डिसिजन घेतात. दे गो हेड विथ द ट्रान्सप्लांट इफ एनिथिंग मोर दॅन 4 मॅचेस. माझ्या बाबतीत सर्व 12 निकष जुळले. ऑल द 12 पॉईंट्स मॅच्ड अँड हे केवळ जुळ्यामुळातच होतं. दिस ओनली हॅपन्स इन ट्विन्स. हा आणखीन एक चमत्कार. तिसरं तुम्हाला सांगतो की संदीप पट्टावर साहेब म्हणजे द ट्रान्सप्लांट सर्जन, माझ्या फॅमिलीला ते म्हणाले होते की यतीनची केस खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. देर आर ओनली 20% चान्सेस ऑफ हिज सर्वायवल. पण ज्या वेळेस ऑपरेशन सुरू झालं, एव्हरीथिंग वॉज फॉलिंग इन प्लेस आणि माझं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. 4 दिवसात मला ICUमधून बाहेर काढलं आणि मी 16 दिवसात घरी आलो. माय रिकव्हरी वॉज फॅन्टॅस्टिक. तर ह्यामुळे डॉक्टर संदीप पट्टावर, डॉक्टर प्रदीप कुमार, डॉक्टर विजिल राहुलन, डॉक्टर अपार जिंदल, डॉक्टर उन्मिल शाह आणि डॉक्टर प्रभात दत्ता आणि त्यांच्याबरोबर त्यांची सगळी पॅरामेडिकल टीम, या सगळ्यांचे मी खूप आभार मानतो. कारण का त्यांच्या एफर्ट्समुळेच माझं बायलॅटरल लंग ट्रान्सप्लांट सक्सेसफुल झालं. मला एक नवीन जीवन मिळालं. मी भाग्यवान होतो. मी या प्रत्यारोपणात ह्या सगळ्या प्राणघातक प्रॉब्लेममधून, डिसीजमधून मी यशस्वीरित्या बाहेर पडलो. कुटुंबातील सदस्यांना मी जेवढे धन्यवाद मानायचे तेवढे कमीच. पण त्यांच्या जोडीला माझे नातेवाईक आणि माझे मित्रपरिवार ह्यांच्या प्रार्थनेमुळे, यांच्या शुभेच्छांमुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे मी चोडणेकर कुटुंब, चंद्रचूड कुटुंब, उपरकर कुटुंब, ठाकूर कुटुंब आणि माझा सगळा KBP COE परिवार यांचे मी स्वतः आभार मानतो. बरेच लोक असे भाग्यवान नसतात. मेनी पीपल आर नॉट ॲज लकी ॲज आय एम. जागरूकता नसते आणि अवेअरनेसच्या अभावी बरेच लोक त्यांना प्राण गमवायला लागतात. ऑर्गन डोनेशनच्या बद्दल अवेअरनेस स्प्रेड करायचं काम करायला पाहिजे ह्याची आम्हाला जाणीव झाली. आणि म्हणून डॉक्टर संदीप पट्टावरांच्या गायडन्सवरती आम्ही YMC ऑर्गन डोनेशन अँड ट्रान्सप्लांट फाउंडेशन सुरू केले. आणि ह्याची खरी प्रेरणा कोमल आणि धीरज यांच्या कामातून आम्हाला मिळाली. कोमल न्यू लाईफ फाउंडेशन महाराष्ट्रात उत्कृष्ट काम करत आहे. संदीप सर म्हणाले, यतीन यू आर वेल कनेक्टेड इन द कॉर्पोरेट वर्ल्ड. तू कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम केल्यामुळे यू कॅन स्प्रेड द अवेअरनेस अँड हेल्प द पेशंट्स अक्रॉस इंडिया अँड बियॉन्ड इंडिया. आणि त्यामुळे आम्ही हे काम सुरू केलं. माझ्या प्रत्यारोपणाला, माझ्या ट्रान्सप्लांटला आता 8 महिने झाले. मी माझ्या आजारातून पूर्णपणे बरा झालो आहे आणि सर्व कामं मी ॲज अ नॉर्मल पर्सन करतो. आय हॅव ऑल्सो स्टार्टेड गिव्हिंग मोटिवेशनल लेक्चर्स ऑन द इंटरनॅशनल स्टेज. आता अर्थात लॉकडाऊनमुळे जरा थांबलेलं आहे, पण मला आशा आहे की 1-2 महिन्यात परत ते चालू होईल. मी हे बोलून मी माझं बोलणं थांबवतो. द रेट ऑफ लंग ट्रान्सप्लांट सक्सेसफुलचा रेट हा फार कमी आहे. कारण त्याच्याबद्दल अवेअरनेस इवन इन मेडिकल फील्ड, इवन इन मेडिकल फॅकल्टी खूप कमी आहे. लंग ट्रान्सप्लांट्स भारतामध्ये गेले 5-6 वर्षातच सुरू झाले आणि फार कमी सर्जन्स आहेत त्यांचा सक्सेस रेट चांगला आहे. गेल्या वर्षी 2019 पासून लंग ट्रान्सप्लांट मुंबईतही सुरू झालं, पण प्रायमरली लंग ट्रान्सप्लांट हे हैदराबाद आणि चेन्नईमध्ये आहे. लंग ट्रान्सप्लांट करताना नॉर्मली खर्च हा 35,000 रुपये हा बेसिक पॅकेजचा येतो आणि त्या खर्चाच्या व्यतिरिक्त अजून एक 30-35 लाखाचा खर्च नक्कीच होतो. जर का काही कॉम्प्लिकेशन्स आली तर त्या कॉम्प्लिकेशन्सचा खर्च अजून वाढतो आणि बऱ्याच वेळा हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांटचा खर्च 1 करोडच्या वरती पण जातो. त्यामुळे आर्थिक, द फायनान्शियल अरेंजमेंट्स आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. 3-4 गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत. एक म्हणजे एक्सलंट फॅमिली सपोर्ट. खचून चालायचं नाही. मित्रांचं आणि रिलेटिव्हचं स्ट्रॉंग पाठबळ, फिनान्शियल अरेंजमेंट्स and disciplined approach and of course submission of yourself to God. आता मला काही प्रश्न यायला सुरुवात झाली आहे. एकाने विचारलंय की कुठच्या हॉस्पिटलमध्ये माझं लंग ट्रान्सप्लांट केलं गेलं. तर ग्लोबल हॉस्पिटल इन मुंबईमध्ये माझं ट्रान्सप्लांट केलं गेलं
आणि संदीप पट्टावर आणि त्यांच्या टीमनी माझं ट्रान्सप्लांट केलं. त्यांचे आतापर्यंत 200हून अधिक सक्सेसफुल लंग ट्रान्सप्लांट, लंग आणि हार्ट ट्रान्सप्लांट झालेले आहे आणि ही इज अ मेसेंजर ऑफ द गॉड. आता धीरज मला विचारतायत, आजकाल आम्ही पाहतो 40 ते 50 वर्ष झालेल्या व्यक्तींना ट्रान्सप्लांटला हो, आता ते म्हणतात की 40 to 50 एज ग्रुपमधले ट्रान्सप्लांटला जायला थोडा काचकूच करतात. तर गोष्ट अशी आहे की पहिली गोष्ट म्हणजे की सक्सेस रेट डाऊटफुल असल्यामुळे, कमी असल्यामुळे आणि सर्वायवल आफ्टर ट्रान्सप्लांटचे स्टॅटिस्टिक्स इक्वली नसल्यामुळे बरेच लोकांना हा क्वेश्चन पडतो की मी करू का नको. हा प्रश्न आम्हालाही आला होता. पण अशा वेळेस एक्सपिरियन्स्ड माणसं, जसं की आमच्याकडे कोमल आली होती, तिने आम्हाला प्रॉपरली गाईड केलं. तसंच आता आम्हीही लोकांना गाईड करतोय. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू गेट गायडेड बाय द राईट पीपल. जर का तुम्हाला प्रॉपर माहिती मिळाली, प्रॉपर गायडन्स मिळाला आणि टोटल पिक्चर जर का मिळालं, तर तुम्ही एक प्रॉपर डिसिजन घेऊ शकता. ट्रान्सप्लांट केल्यावरती 2 गोष्टी असतात. मी भाऊसाहेब मोरेंचा प्रश्नाचं उत्तर देतोय की व्हॉट इज इम्युनोसप्रेसंट्स. कुठचंही तुम्ही ट्रान्सप्लांट करा, मग ते किडनी असो, लिव्हर असो, लंग्स असो, हार्ट असो, पॅनक्रियाज असो, तुम्ही एक फॉरेन बॉडी तुमच्या आतमध्ये घेताय आणि त्याला तुमची बॉडी कधीच ॲक्सेप्ट करत नाही. त्यामुळे ऑर्गन रिजेक्शनची भीती तुम्हाला लाईफ लॉंग असते. ती न होण्यासाठी ऑल ट्रान्सप्लांट पेशंट्सना इम्युनोसप्रेशन्स घ्यायला लागतात. ती औषधं असतात, महाग असतात, पण ती तुम्हाला लाईफ लॉंग घ्यायला लागतात. त्या औषधांमुळे तुमची इम्युनिटी कमी होते. तुमची इम्युनिटी कमी झाल्यामुळे तुम्हाला दुसरा प्रॉब्लेमचे रिस्क असते की तुम्हाला इझिली इन्फेक्शन्स होतात. आणि त्यामुळे सेकंड टाईप ऑफ मेडिसिन्स दॅट यू हॅव टू टेक आर द प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स लाईक अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल मेडिसिन्स. तर इम्युनोसप्रेसन्स मेडिसिन्स आणि इन्फेक्शन प्रिव्हेन्शन मेडिसिन्स, ही 2 मेडिसिन्सचा ग्रुप तुम्हाला कंटिन्युअसली घ्यायला लागतो. पण इट इज ॲब्सोल्युटली फाईन, कारण का आफ्टर ट्रान्सप्लांट तुमचं आयुष्य एकदम नॉर्मल होतं. यू हॅव टू बी डिसिप्लिन, यू हॅव टू टेक मेडिसिन्स अँड यू हॅव टू टेक रेग्युलर चेकअप्स अँड फॉलोअप्स. पण तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करू शकता विथ फुल एनर्जी. हे सगळं जसं शक्य झालं ते त्याचं कारण हे की मला कोणीतरी, कुठच्या तरी फॅमिलीनी मला अवयव दिला. तर ह्या लाईव्ह FB वरतून मला सगळ्यांना जे ऐकतात त्यांना हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही पण तुमचे ऑर्गन्स डोनेट करा आणि जेणेकरून आफ्टर युअर लाईफ यू विल कंटिन्यू टू लिव्ह. देर इज नो बेटर डोनेशन दॅन ऑर्गन डोनेशन. दुसरा प्रश्न मी घेतो. कोणाला काही प्रश्न असतील तर ते मला मेसेज पाठवू शकता. डिसीज कशामुळे झाला? तर इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रोसिस हे आपण जस्ट म्हणतो, हा मला प्रश्न कोमलने विचारलाय. इडिओपॅथिक म्हणजे का होतं कळत नाही, आणि का होतं कळत नाही म्हणून त्याचा काही इलाज नाही. पल्मनरी फायब्रोसिसचे 3-4 प्रकार आहेत. सगळ्यात वर्स्ट प्रकार म्हणजे इडिओपॅथिक आणि आय वॉज चोजन टू हॅव द इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रोसिस. तर प्रश्नाचं उत्तर असं आहे की कशामुळे झाला माझा रोग, ह्याचं निदान कोणालाच माहीत नाही, का होतं माहीत नाही, त्यामुळे कसं त्याला बरं करायचं माहीत नाही. पण बाकीचे जे फायब्रोसिस असतात त्याची कारणं लोकांना माहिती आहे की एक कारण असं की डस्टच्या ॲलर्जीजमुळे किंवा पिजन्समुळे, पोल्युशनमुळे फुफ्फुसाचे रोग व्हायला सुरुवात होते आणि यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. एक प्रश्न आहे की सर्वायवल स्टॅटिस्टिक्स आफ्टर लंग ट्रान्सप्लांट. सर्वायवल स्टॅटिस्टिक्समध्ये ते आन्सर करायच्या अगोदर मी एक सांगेन की वी वेर गायडेड बाय डॉक्टर अपार जिंदल. त्यांना आम्ही विचारलं होतं की सर, माझं ट्रान्सप्लांट केल्यावरती माझं आयुष्य किती असेल? तर त्यांनी मला फार छान उत्तर दिलं होतं. ते मला म्हणाले की यतीन, हाऊ मच लाईफ यू विल गेट ओनली गॉड कॅन डिसाईड. तुम्ही किती वर्ष जगणार आहेत हे फक्त देव ठरवू शकतो. कुठचाही सर्जन, डॉक्टर कोणी ठरवू शकत नाही. पण ट्रान्सप्लांट नंतर तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ परत नॉर्मल होईल ह्याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. तुम्हाला ऑक्सिजन लागणार नाही, तुम्ही सगळीकडे जाऊ शकाल, तुम्ही तुमची सगळी कामं करू शकाल. पण त्याच्या बदल्यात आम्हाला एक गोष्ट हवी आहे की यू शुड बी डिसिप्लिन्ड टू टेक मेडिसिन्स, टू डू रेग्युलर चेकअप अँड फॉलोअप्स. डॉक्टर टी सुंदर म्हणतात की तुम्ही 1 वर्ष जर का नीट काळजीपूर्वक वागलात तर स्टॅटिस्टिक्स म्हणतात की तुम्ही 7 वर्ष आरामात जगू शकता.
पण केअरलेसली नाही. यू हॅव टू कंटिन्यू टू बी डिसिप्लिन. फर्दर स्टॅटिस्टिक्स असं म्हणतात की कमीत कमी 50% लोक 7 वर्षापेक्षा जास्त जगतात. पण ह्या जगामध्ये 2-3 अशा व्यक्ती आहेत की जे अजून जगतायत 25 वर्ष झाली त्यांचे लंग ट्रान्सप्लांट होऊन. सो ओव्हरऑल जर का आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं तर 50% लोक 7 वर्षापेक्षा जास्त जगतात. दुसरा प्रश्न आहे, आय एम अ लिव्हर ट्रान्सप्लांट रेसिपियंट 17 इयर्स बॅक. हो, भाऊसाहेब मोरे साहेबांचं पहिलं लेक्चर झालं होतं आणि फार छान होतं. आणि लिव्हर ट्रान्सप्लांटचा रेट हा किडनी ट्रान्सप्लांटचा रेट ह्या दोन्हींचा फार चांगला आहे. हार्ट आणखीन हार्ट लंग्सचा रेट सध्याचे स्टॅटिस्टिक्स सांगतात की 7 वर्षाच्या वरती 50% लोक राईट जगत आहेत. आफ्टर ट्रान्सप्लांट हाऊ मेनी डेज यू वेर हॉस्पिटलाइज्ड अँड हाऊ मेनी डेज नॉन वर्किंग. ट्रान्सप्लांट नंतर सुनील देशपांडेंचा हा प्रश्न आहे. मी माझ्या केसमध्ये माझी रिकव्हरी फारच छान होती. इट वॉज बाय इट सेल्फ अ सरप्राईज. तर मी 4 दिवसात ICU मधून बाहेर आलो. लोकांना 2-2 आठवडे लागतात. हॉस्पिटलमधून मी 16 दिवसात घरी आलो. लोक 1-2 महिने असतात. सो हाऊ मेनी डेज आय वॉज हॉस्पिटलाइज? इन माय केस इट वॉज 16 डेज. आणि हाऊ मेनी डेज नॉट वर्किंग? आता नॉट वर्किंग इज अ व्हेरी रिलेटिव्ह टर्म. आय स्टार्टेड फॉलोईंग ऑल माय रुटीन्स आफ्टर 1 मंथ. 1 महिना झाल्यावरती मी माझी सगळी रुटीन्स करायला लागलो आणि लेक्चर्स वगैरे जी काय आहेत ही मी 2 महिन्यानंतर चालू केली. सध्या ती थांबलेली आहेत कारण का कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. डॉक्टर हॅज गिवन मी अ क्लिअरन्स आफ्टर 6 months आय कॅन रिझ्यूम वर्क इन प्रोफेशनल वर्ल्ड. त्यामुळे आता हे लॉकडाऊन उठल्यावरती आय विल बी बॅक टू माय प्रोफेशनल लाईफ. सुनील देशपांडेंचा पुढचा प्रश्न आहे की आफ्टर ट्रान्सप्लांट हाऊ मेनी डेज यू वेर हॉस्पिटल? हा मी उत्तर दिलेलं आहे. हाऊ मेनी इयर्स? नैना करवार म्हणतात हाऊ मेनी इयर्स यू वेर सफरिंग विथ द प्रॉब्लेम? आय वॉज सफरिंग विथ द प्रॉब्लेम फॉर 3 years. 2016 पासून सुरू झाला आणि माझी कंडिशन एकदम लास्ट स्टेजला गेली बाय सप्टेंबर 2019. 9 ऑक्टोबर 2019ला माझं ट्रान्सप्लांट झालं. दीपाली देशपांडे म्हणतायत प्लीज टेल अस अबाउट द स्ट्रॉंग फॅमिली सपोर्ट द पेशंट नीड्स ड्युरिंग द स्ट्रगल. फारच महत्त्वाचं आहे. द सक्सेस ऑफ अ पेशंट इज नॉट पॉसिबल विदाउट अ स्ट्रॉंग फॅमिली सपोर्ट. आता मला माहिती आहे एकदम जवळून म्हणून मी सांगतो की कोमल जी आपल्याला आज दिसते ते धीरज आणि त्याच्या फॅमिलीच्या सपोर्टमुळे. तसंच वैशाली आणि माझ्या मुलीमुळे, माझ्या बाबांमुळे, माझ्या सासूमुळे, नंतर स्पेसिफिकली सांगायचं झालं तर संदेश ठाकूर, सुनीला ठाकूर ह्यांच्यामुळे राईट एकदम स्ट्रॉंग सपोर्ट होता इन टर्म्स ऑफ. कारण का कसं आहे की ज्यावेळेस आपली कंडिशन एकदम वर्स्ट असते, एस्पेशली द लास्ट 1 year दॅट आय वॉज सफरिंग, प्रत्येक गोष्टीसाठी आय वॉज डिपेंडंट. साधं चावायला मला त्रास व्हायचा. जरा चावलं दॅट वॉज अ एक्सरसाइज फॉर मी अँड ऑक्सिजन यूज टू डिप. त्यामुळे आय यूज टू ओनली टेक लिक्विड डाएट. कल्पना करा, नाकातून ऑक्सिजन जातोय, तोंडातून ऑक्सिजन जातोय अशा काळात आणि एकही सेकंद मला काढता येत नाहीये. असं मी ऑलमोस्ट 1 वर्ष खेचलं. तर ह्या 1 वर्षामध्ये माझी दाढी कशी होत असेल, मी आंघोळ कसा करत असेल, माझ्या मॉर्निंग ड्युटीज कशा होत असतील. इट वॉज अ नाईटमेअर. आणि अजून सांगायचं झालं तर दीपाली आणि तुम्हाला सगळ्यांना की ह्या सगळ्या गोष्टी ज्या मला जगवत होत्या दे वेर ऑल डिपेंडंट ऑन इलेक्ट्रिसिटी. म्हणजे 3-3 कॉन्सन्ट्रेटर लागलेले होते आणि ते 24 तास झोपताना पण ते चालू. विचार करा, कधी कधी मुंबईत लाईट जातात आणि गावाकडे तर भरपूर जातात. तर लाईट गेल्यावरती माझी काय तारांबळ होत असेल. त्यासाठी बिल्डिंगमध्ये जनरेटर लावला गेला. पण जनरेटर स्विचवर व्हायला काही मिनिटं जातात. ती मिनिटं पण मला सुटेबल नव्हती म्हणून आम्ही ऑक्सिजन सिलेंडर पण आणून ठेवला. एकदा अशीच गंमत झाली. आणि दॅट टेल्स यू अबाउट द फॅमिली सपोर्ट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप युअर हेड कूल. शांत डोकं ठेवलं पाहिजे आणि शांत डोक्याने काम केलं पाहिजे. एक उदाहरण देतो, त्याच्यावर तुम्हाला कळेल की एकदा काय झालं, लाईट गेले होते, रात्रीची वेळ होती आणि त्यावेळेस स्वराली सोडणेकर माझी मोठी मुलगी ही आउट ऑफ मुंबई गेली होती. घरात फक्त वैशाली होती आणि माझे बाबा मधुकर सोडणेकर होते. आता लाईट गेले आणि मला आता ऑक्सिजनची गरज आहे. तर वैशालीने पटकन ऑक्सिजन सिलेंडर आणला आणि पॅरलली माझ्याकडे ऑक्सिमीटर आहे, त्यामुळे आम्ही ऑक्सिजन मॉनिटर करत होतो. त्यामुळे ऑक्सिजन 70-60 जात होता. पण ते काय केले, आता सिलेंडरमधून ऑक्सिजन येईना, त्याचा वॉल्व अडकला होता. तिला कळेना काय करावं. अशा वेळेस तिने घाबरून न जाता पॅरलली माझे बाबा एकदम फ्रीज झाले होते. माझ्या बाबांचं वय आता 87 आहे
ही वॉज टोटली स्टंट. त्यांना कळत नव्हतं काय करावं. पण वैशालीनी प्रसंगावतारपणा दाखवून शी कॉल्ड माय डॉटर राईट अँड रिमोटली थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्स माझ्या मुलीनी आणि माझ्या बायकोनी तो प्रॉब्लेम त्या ऑक्सिजन सिलेंडरमधून काढला. आणि पॅरली दे वर सीइंग की माझं लेवल त्यावेळेस क्लोज टू 40 गेलं होतं. इमॅजिन हे देवाचीच साथ आहे की माझे काही ऑर्गन्स फेल नाही झाले अँड आय वॉज नॉट डेड. आणि त्यांचं ते चालू झालं ते परत मला ऑक्सिजन मिळाला. सो द आन्सर टू दॅट क्वेश्चन इज फॅमिली सपोर्ट इज ऑफ पॅरामाउंट इम्पॉर्टन्स. फॅमिलीच्या सपोर्टच्या शिवाय हे शक्यच होऊ शकत नाही. आता त्याने नैना करवार मला विचारतात की यू वेर ऑन हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑक्सिजन. सुरुवातीला मला त्यांनी 2 लिटर सांगितलं होतं, पण 2 लिटरचं ते 3 लिटर झालं. शेवटच्या 2 महिन्यामध्ये ते 3 लिटर पण मला पुरायचं नाही. त्यामुळे मला 2-2, 3-3 मशीन लावायला लागली. आणि इट वॉज माय रिक्वायरमेंट वॉज मोर दॅन 5 लिटर्स. पण गोष्ट अशी आहे की 5 लिटर्स इन स्टेडी स्टेट. मी जर का काही एक्झर्ट केलं तर ते अजून खाली जायचं. सो दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन्स की आय वॉज इन द लास्ट स्टेज मोर दॅन 5 लिटर्स ऑफ ऑक्सिजन. हाऊ कुड यू मीट फायनान्शियल रिक्वायरमेंट्स. सुनील देशपांडे मला विचारत आहे. फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मी खूप फ्रँकली तुम्हाला उत्तर देईन. आणि ह्याच्यावरतून तुम्हाला कळेल की यू नीड टू प्लॅन फ्रॉम मल्टिपल वेज. ट्रान्सप्लांट करायचा डिसिजन हा आम्ही नीट विचारपूर्वक केला होता. कारण का डॉक्टरने आम्हाला सांगितलं होतं 35 लाख, पण आमची तयारी होती 60 लाखाची. आणि हेही माहिती होतं की काही कॉम्प्लिकेशन झाले तर वी नीड टू स्पेंड मोर. त्यामुळे पॅरलली आम्ही डिफरंट सोर्सेसना अप्रोच केलं. आता मी ज्या इंजिनिअरिंग कॉलेजचं आहे KBP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्या सगळ्या मित्रांनी मला खूप मदत केली, आर्थिक मदत केली. आणि काही काही लोकांना खरंच प्रॉब्लेम होते. कोणी 5,000, कोणी 10,000, सगळ्यांकडून मदत आली. दुसरी DSP मेरिल लिंच नावाच्या कंपनीमध्ये, ती आता बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच आहे, त्याच्या सगळ्या कलिग्सनी माझ्यासाठी हेल्प केली. आणि बऱ्याच मोठ्या लोकांनी, मी त्यांची आता नावं घेत नाहीत कारण का ते ऑल इंडिया लेवलवरती फार फेमस लोक आहेत. यतीन तू मरायला टेकलायस, यू कांट डाय ॲट दॅट एज असं म्हणून त्यांनी खूप आर्थिक मदत केली. त्यामुळे बराचसा आम्हाला रिलीफ मिळाला. काही थोडे पैसे आमचे गेले, काही थोडे पैसे क्राऊड फंडिंगतून आले. अशा तऱ्हेने आम्ही फायनान्शियल ॲडजस्टमेंट करून हे पुढे नेलं. डोनर फॅमिलीबद्दल काय बोलायचं. डोनर फॅमिलीबद्दल मी हे म्हणेन, आणि हे तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की त्या फॅमिलीने टाईमली डिसिजन घेतला. लक्षात घ्या, 6 ऑक्टोबरची गोष्ट आहे. मी मगाशी म्हटलं सकाळच्या वेळेस पंकज आणि त्याच्या फॅमिलीनी तिकडे रांजणगावला जाऊन प्रार्थना केली होती. आणि 6 तारखेला संध्याकाळी त्या ड्रायव्हरचा बिचारा तिकडे अपघात झाला. आता ते लोक गावाकडची होती, पण त्या लोकांनी किती मोठेपणा दाखवला, किती एज्युकेटेड माइंडसेट दाखवला, माइंड फ्रेम दाखवलं की डॉक्टर म्हणाले होते, ते म्हणाले ओके आमचे सगळे ऑर्गन्स तुम्ही आमच्या मुलाचे डोनेट करा. त्यामुळे त्यातले लंग्स मला मिळाले, काही लोकांना किडनीज मिळाल्या, काही लोकांना हार्ट मिळालं. ही सेव्ड 7 पीपल अँड दॅट इज द ब्रिलियन्स. हाऊ मच मेडिसिन्स अँड टेस्ट कॉस्ट पर मंथ नाव. हा पण एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात घ्या की ट्रान्सप्लांटच्या वेळेस प्री ट्रान्सप्लांट, ट्रान्सप्लांट आणि पोस्ट ट्रान्सप्लांट अशा 3 फेजेस आहेत. प्री ट्रान्सप्लांटमध्ये ज्यावेळेस तुम्ही ठरवता की मला ट्रान्सप्लांट करायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला 52 to 55 टेस्ट केल्या जातात. त्याला म्हणतात प्री ट्रान्सप्लांट वर्कअप टेस्ट. त्या टेस्टवरती तुमचं सगळं बॉडीचं एक्झॅमिन केलं जातं आणि ठरवलं जातं की खरंच तुम्ही ट्रान्सप्लांट सहन करू शकाल का तुम्ही ट्रान्सप्लांट पेलवू शकणार नाही. देर इज अ विंडो ऑफ ट्रान्सप्लांट. जर का तुम्ही खूप जास्त गेलात तर दे टेक अ डिसिजन, द ट्रान्सप्लांट सर्जन टेक्स अ डिसिजन की यू कॅनॉट रिकवर फ्रॉम अ ट्रान्सप्लांट. आणि जर का तुम्ही खूप आधी गेलात तर ते म्हणतात युअर टाईम हॅज नॉट येट कम. सो देर इज अ विंडो ऑफ द ट्रान्सप्लांट. आणि ते डिटरमाइन करायला हे 52 to 55 टेस्ट केल्या जातात. त्यात तुमचं हार्ट, वॉल्स, ब्लड, बीड सगळं, किडनीज सगळं एक्झॅमिन केलं जातं. आणि त्याच्यावरती तुमचा एक स्कोअर येतो. त्या स्कोअरवरती तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून तुम्हाला प्रायोरिटी दिली जाते. त्या प्रायोरिटीवरून तुम्हाला कधी ऑर्गन मिळणार हे निश्चित होतं. त्याला म्हणतात प्रायोरिटी लिस्ट. त्याला वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. सगळ्यात जी टॉपमोस्ट कॅटेगरी असते त्याला म्हणतात सुप्रा अर्जंट. आणि देवाचीच इच्छा होती, मला संदीप पट्टावर सरांनी सुप्रा अर्जंट कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंटच्याकडून माझं रजिस्ट्रेशन करून घेतलं. तर हे झालं माझं रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर ट्रान्सप्लांटचा खर्च, जो माझा ट्रान्सप्लांटचा टोटल खर्च अराउंड 60 to 70 lakhs रुपीज असा झाला. बेसिक खर्च पॅकेज होता 35 lakhs आणि त्याच्यावरती ज्या बाकीच्या काय टेस्ट वगैरे, मेडिसिन्स वगैरे त्या सगळ्या झाल्या त्या.
त्या पोस्ट ट्रान्सप्लांट फेज म्हणजे त्याला म्हणतो आता तुमचा ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तुम्ही रिकवर करताय, तर डॉक्टर्स वगैरे म्हणतात की महिन्याचा खर्च तुमचा 25,000 रुपये येईल. पण दॅट इज अ इनकम्प्लीट पिक्चर. आता मला 8 महिने झाले आहेत आणि 8 महिन्यामध्ये आमचा खर्च 10 लाख रुपये झालेला आहे. ह्याचाच अर्थ तुम्ही घेऊ शकता की ट्रान्सप्लांटचा खर्च पोस्ट ट्रान्सप्लांट खूप जास्त असतो. बट आफ्टर 1 इयर तो खर्च कमी होत जातो आणि मग मेडिसिन्स पण कमी होतात, त्याचा डोसेज कमी होतो आणि तो मला माझ्या अंदाजाप्रमाणे 50,000च्या घरामध्ये स्थिरावतो. इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन जर का तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन नसतील तर, काही कॉम्प्लिकेशन्स आली तर मात्र ते परत करायला लागतं. 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी, 2 वर्षांनी तुम्हाला बायोप्सीज करायला लागतात की जस्ट टू एक्झॅमिन की तुमचा जो ट्रान्सप्लांटेड डिव्हाइस आहे, जो ऑर्गन आहे राईट, त्याची कंडिशन ठीक आहे ना, काही रिजेक्शन नाही ना. तर दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन की महिन्याचा खर्च सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये ॲप्रॉक्सिमेटली 1 लाख रुपयापर्यंत जातो, कधी कधी जास्तही जातो आणि त्याच्यानंतर तो टेपर होऊन कमी होतो, बिटवीन 75,000 to 50,000 रुपीजवरती येतो. आता काही म्हणतायत की तुम्ही जे फाउंडेशन चालू केलं त्याच्या मागची प्रेरणा काय. तर प्रेरणा अशी आहे की वी वेर व्हेरी लकी, वी वॉन्ट अदर्स ऑल्सो टू बी लकी. आम्हाला नवीन लाईफ मिळालं आणि तुम्ही बघताय की मी नवीन लाईफ, सेकंड लाईफ मी कसं जगतोय. आम्ही आतापर्यंत गेल्या 5-6 महिन्यामध्ये 22 लोकांना मदत केली आहे आणि कोमल आणि धीरजनी अजून बऱ्याच लोकांना मदत केली आहे. तर सांगायची गोष्ट अशी की ऑर्गन डोनेशनचा अवेअरनेस हा जेवढा ज्यांना शक्य होईल त्यांनी करायला पाहिजे. तुम्ही पुढे आला पाहिजेत आणि तुम्ही स्वतःला प्लेज केलं पाहिजे की मी माझ्या मेल्यावरती माझे ऑर्गन्स डोनेट करीन. प्लेजिंग द ऑर्गन डझंट मीन दॅट तुमचे ऑर्गन्स ॲक्च्युली यूज होतील. इट विल बी डिटरमाइंड ऑन द कंडिशन ऑफ युअर डेथ. तुमचे ऑर्गन्स तुम्ही डोनेट करू शकाल आणि ते वापरले जातील ओनली इफ यू आर ब्रेन डेड अँड दॅट डिसिजन डॉक्टर्स टीम टेक. तरीही यू कॅन स्टील डोनेट द टिश्यूज आणि स्टॅटिस्टिक्स से इफ यू डोनेट युअर टिश्यूज यू कॅन इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ 96 people. Imagine, if you donate your organs you can save 8 lives, and if you donate your tissues you can save or improve lives of 96 people. आता कुठचे टिश्यूज, बोन्स आहेत, स्किन्स आहेत, कॉर्निया आहे, आपलं जे पांढरं असतं डोळ्यामधलं ते आहे, हार्टचे वॉल्स आहेत, असे बरेच टिश्यूज आहेत की जे तुम्ही डोनेट करू शकता. सांगायची गोष्ट अशी की ऑर्गन डोनेट करायला पाहिजे, जे आपल्याला शक्य होईल ते आपल्याला करायला पाहिजे. लक्षात घ्या, एक कॉमन सेन्स आहे की तुम्ही मेल्यावरती तुमचं शरीर जे आहे ते जाळाल किंवा पुराल, काय फायदा त्या ऑर्गन्सचा, त्या टिश्यूजचा. त्यांची जास्त गरज आपल्याला इकडे आहे. यू कॅन हेल्प अँड सेव्ह लाईफ ऑफ 8 people जसं मी म्हटलं, अँड 96 इम्प्रूव्ह लाईफ ऑफ 96 people. तर हा एक प्रश्न होता राईट. विथ दॅट अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर सांगा, अदरवाईज राईट वी विल कन्क्लूड अवर कॉन्फरन्स. मी 2 मिनटं थांबतो. दीपाली देशपांडे मला प्रश्न विचारत आहेत, आर यू स्टील ॲलर्जिक टू डस्ट ऑर सिमिलर फॅक्टर्स, व्हॉट प्रिकॉशन्स आर यू स्टील सपोज टू टेक. आता प्रश्न असा आहे की ज्या ॲलर्जिक टू डस्ट वगैरे ज्या होत्या, आता माझ्याकडे 24 वर्षाच्या मुलाचं लंग्स झालेले आहेत राईट. आय एम नाव 47, त्यामुळे माय लंग्स आर मच यंगर दॅन मी, अँड फॉर्च्युनेटली ऑल द 12 कॅटेगरीज हॅड मॅच, सो आय गॉट लंग्स विच वेअर नॉट एट ऑल इन्फेक्टेड. त्यामुळे मला आता कसल्याही ॲलर्जीज नाही आहेत, मला कसलेही प्रिकॉशन्स तसे घ्यायला सांगितले नाही आहेत. हवेवर राईट, पोस्ट ट्रान्सप्लांट यू हॅव टू बी डिसिप्लिन, म्हणजे मास्क घालणे, सॅनिटाईज करणे राईट, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, हे तुम्हाला सगळ्यांना आता कोरोनामुळे माहिती झालेलं आहे, कोविड-19मुळे माहिती झालं आहे. बट फॉर अ ट्रान्सप्लांट पेशंट ही नीड्स टू बी डिसिप्लिन अँड फॉलो दीज थिंग्स लाईफ लॉंग. हा दीपालीचा प्रश्न मी उत्तर दिलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं माझ्यासाठी माझं बोलणं, आणि हे असं माझे जीवन गाणे आहे राईट. आणि धन्यवाद. आणि परत एकदा मी सगळ्याची माफी मागतो की आपण एक 10-15 मिनटं नेटवर्क कनेक्शनमुळे आपण वाया घालवली आणि तुम्हाला रिकनेक्ट करायला मिळालं. बट आय होप मी जे शेअर केलेल्या एक्सपिरियन्समुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल, तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल टू डोनेट ऑर्गन्स अँड टू हेल्प पीपल
for transplants and encourage them to lead a second life. Thank you.